असं आता आपण विचार करतोय की टेम्पल मॅनेजमेंट सारखा एखादा कोर्स डेव्हलप केला पाहिजे. 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा असा टेम्पल मॅनेजमेंटचा कोर्स, म्हणजे उत्तराखंड मध्ये वगैरे असे काही कोर्सेस आहेत, किंवा मागच्या काळात सिम्बॉयसिसचं सुद्धा अशा पद्धतीचा कोर्स डेव्हलप करण्याचं सुरू होतं. तर असं एखादा कोर्स सुरू केला आणि त्याला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन जर मिळालं तर त्यांना महामंडळाकडनं किंवा इतर बँकांकडनं सहज लोन उपलब्ध होऊ शकतं आणि मग हा जो त्यांचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो. आणि बाकी तंत्रज्ञानाचा वगैरे वापर हे अनेक ठिकाणी होतोच आहेत. मला वाटतं आत्ताचेच जे गणपती झाले त्याच्यात अनेक ठिकाणी डिजिटल माध्यमातून ई पूजा असेल, या सगळ्या गोष्टींचा वापर हे आपले पुरोहित करतातच आहेत. परंतु अशा पद्धतीने त्यांना मदत जर मिळाली, अशा कोर्सेस डेव्हलप करून जर महामंडळाकडून किंवा बँकांकडून त्यांना मदत उपलब्ध झाली आणि त्याच्यावर ते काहीतरी व्यवसाय एखादा सुरू करू शकले तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा. टेम्पल मॅनेजमेंट म्हणजे जे वेधशाळेमध्ये एका प्रकारे काय काय कोर्स असावे, की पूजा कुठली असावी, त्याच्यात कशा पद्धतीने विधी केली गेली पाहिजे, या सगळ्याच गोष्टी, मग त्याच्यात एक ठराविक सिलेबस असेल की ही पूजा, गणपतीची पूजा ही कशा पद्धतीने झाली पाहिजे, एखादी सत्यनारायणाची पूजा असते ती कशा पद्धतीने, काय म्हणजे हल्ली पुजारी म्हटलं की तुम्हालाही माहिती आहे की त्याचा कोणीही येतं काही पूजा सांगू शकतं, अशा पद्धतीचंही काही डेव्हलप झालंय. त्याला एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये जर केलं एका सिस्टमाइज पद्धतीने तर त्या पद्धतीने ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं असं वाटतं.